तुम्ही 10 वर्षाच्या सत्तेनंतर आम्ही हे करणार आहोत असं नाही सांगू शकत. तुम्ही केलत का हे तुम्हाला दाखवावं लागेल. मी पर्सनल टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना जसं बोलायचं तसं बोलू दे. आम्ही निवडणुकीच्या रिझल्टमध्ये उत्तर देऊ. जेवढी आश्वासनं दिली मागच्या 10 वर्षामध्ये ती आज कुठे आहेत, हवेत विरली किंवा समुद्रात बुडाली, काय झालं त्या आश्वासनांचं हे आम्ही लोकांना विचारतोय. विकासाच्या मुद्द्यावर बोला, बाकी कुठल्याही विषयावर चर्चा करणार नाही सध्या तरी. आणि जे विरोधक आहेत त्यांनी देखील विकासाच्या मुद्द्यावरच मतं मागायची असं काल पालकमंत्री. आम्ही तेच करतोय. आम्ही मागच्या 5-10 वर्षामध्ये कणकवलीमध्ये जे जे शब्द दिले गेले, आज त्याची परिस्थिती काय आहे, त्या सगळ्या विकास कामांची, ती विकास कामं कुठपर्यंत आली, काय काय झालं त्या शहरामध्ये, भूखंड कसे बदलले गेले, काय काय त्याच्यामध्ये ठरवलं होतं पण झालं नाही. 10 वर्षानंतर आपण एक अँटी इन्कम्बन्सीच्या फॅक्टरला सामोरं जात आहोत. आपण विकासाचा प्लॅन आता देऊन उपयोग नाही. तुम्ही डिलिव्हर काय केलं हे सांगितलं पाहिजे. आम्ही मालवणमध्ये विकासाचा प्लॅन ठेवतोय. कशासाठी ठेवतोय? जे आमदार म्हणून मला मागच्या 1 वर्षात जमलं ते पुढच्या 5 वर्षामध्ये आमची नगर परिषदेमध्ये आम्ही ते डिलिव्हर करणार आहोत. तुम्ही 10 वर्षाच्या सत्तेनंतर आम्ही हे करणार आहोत असं नाही सांगू शकत. तुम्ही केलत का हे तुम्हाला दाखवावं लागेल. जेवढी आश्वासनं दिली मागच्या 10 वर्षामध्ये ती आज कुठे आहेत, हवेत विरली किंवा समुद्रात बुडाली, काय झालं त्या आश्वासनांचं हे आम्ही लोकांना विचारतोय. बघा, मी मतदार तो व्हॅलिड ह्याच्यासाठी आहे की तो निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि निवडणूक आहे, तर मी निवडणूक आयोगालाच विचारणार ना की हे मतदार कुठून आले, कारण का तेच मतं टाकणार आहेत. अच्छा, ही बाहेरची आलेली मतं, त्यांना कणकवलीच्या विकासाशी काहीच घेणं देणं नाही. ते मतं टाकणार आलेल्या इन्स्ट्रक्शननुसार आणि निघून जाणार. मग जे व्हॅलिड मतदार आहेत त्यांना आपण फसवतोय का? आपण जे आश्वासन मागच्या 10 वर्षामध्ये दिलेलं त्याची वचनपूर्ती किती झाली, एकदा त्याचं ऑडिट कणकवली शहरवासियांना कळला पाहिजे. हाच माझा हेतू आहे. म्हणून मी सांगितलं, नगर विकास खातं उद्या आमची सत्ता आली तर आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन काय कणकवली शहराला देणार आहोत हे आम्ही जनतेच्या समोर ठेवणार. हे आम्ही समोर ठेवतोय. विकास हाच अजेंडा आहे, पण डिलिव्हरी किती झाली विकासाची आणि आज इम्प्लिमेंटेशन किती झालं, त्याच्यामध्ये कुठे कुठे लूपहोल निघाले मागच्या 10 वर्षामध्ये हे सगळं जनतेला सांगितलं तर पाहिजे. स्वच्छ चारित्र्याचा असलेला उमेदवार आम्ही दिलेला आहे. मात्र एक जरी तक्रार त्याच्याबद्दल दाखवा, आपल्यासमोर मी जो काही विषय असेल तो खुलासा करेन. मात्र एकही तक्रार समीर नलावडेबद्दल नाही असं देखील पालकमंत्री म्हणाले. बघा, हे जनता बोलली पाहिजे माझ्या हिशोबाने. आता तो कौल जनता कोणाला देईल हे येणाऱ्या 3 तारखेला कळेल. कोण स्वच्छ चारित्र्याचा आहे, कोणी काय काय केलं मागच्या ह्या वर्षांमध्ये, लोक उत्तर देणार आहेत. मी पोचपावती माझ्याच उमेदवाराची देऊन त्याला किंमत काय? पोचपावती ही लोकांनी दिली पाहिजे. आज सोमवार आहे, आज आपण निवडणूक आयोगाची भेट घेणार होता असं देखील आपण म्हटलं होतं. मात्र आज आपल्याकडे काही याबद्दल आपण जी तक्रार केली होती त्याबद्दल काही खुलासा मिळाला का? नाहीतर आपली भूमिका पुढची कशी असेल? आज सन्मान्य उदयजी सामंत जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यांचा दौरा आहे. मी अगदी त्यांच्याबरोबर कणकवलीपर्यंत जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं चालू आहे, पण टोलवाटोलवी, गैरहजर, फाईलच मिळत नाही, फाईलीचा गठ्ठा मिळत नाही, लिपिक नाही, अशीच सगळी उत्तरं अजूनपर्यंत मला मिळालेली आहेत. मी त्यांना जे सांगायचं ते सांगितलं आहे. मला आजचा हा आमचा दौरा झाला. आमचे वकील आहेत, पाठपुरावा करत आहेत तिकडे, आणि वकिलांमार्फत बाकीचं काम देखील चालू आहे. आणि अजून एक खुलासा मी उद्या करणार आहे, त्याच्यासाठी एक वेगळी पत्रकार परिषद मी घेणार आहे. आणि हा विषय कणकवलीचा आणि एक दुसरा विषय तुम्हाला उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये कळेल. सर, तुम्ही समीर नलावडेंचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समीर नलावडेंनी म्हटलं होतं की संदेश पारकर यांनी राणेसाहेबांचा फोटो टाकून दिला होता. त्याच समीर नलावडेंना संदेश पारकरांना तुम्ही सहकार्य करताय. त्यावर संदेश पारकर असं म्हणाले होते की याच समीर नलावडेंनी राणेसाहेबांचा बंगला जाळला होता. त्यांनी नितेश राणेंना मग प्रश्न उपस्थित केला, तुम्ही राग विसरलात का? अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं. बघा, पर्सनल टीकेवर मी उत्तर देणार नाही. ही निवडणूक आहे, ही लोकांची निवडणूक आहे. समीर नलावडे हे अगोदर संदेश पारकर यांच्याबरोबरच होते. संदेश पारकर हे त्यांचे बॉस होते. म्हणून त्यांनी आपसात काय बोला
मी पर्सनल टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना जसं बोलायचं तसं बोलू दे. आम्ही आणि शहर विकास आघाडी ही कणकवलीमध्ये 100% जिंकून कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि जनता आम्हाला ह्या वेळेला आशीर्वाद देईल अशी मला खात्री वाटते आणि तशी आम्ही विनंती देखील आम्ही जनतेला करतोय. काही सभा वगैरे ते आता अजूनपर्यंत आम्ही सगळे ह्या लोकल लेवलवर सगळ्या गोष्टी करतोय. उद्या परवापर्यंत आपल्याला कळेल ते मी आपल्याला कळवतो. 3 तारीखला निकाल येणार आहे. काय परिस्थिती असेल? 4 पालिकांच्या निवडणुका कशी परिस्थिती असेल? बघा, 4 निवडणुका लागलेल्या आहेत. 3 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत. कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडी म्हणून आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत. 100% तिकडे शहर विकास आघाडी विजयी होईल. बाकीच्या 3 ठिकाणी शिवसेना म्हणून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. 3ही ठिकाणी मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला मोठ्या मताधिक्याने जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि शिवसेना 3ही ठिकाणी निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नलावडे यांनी बोगस मतदारांची यादी नोंदवल्याचा आरोप करत आमदार राणे यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार देखील दिली आहे. आणि आमदार राणे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की भाजपला तर मुस्लिम समाज चालत नाही, मग हे मतदार कणकवली येथील भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरात आले कुठून? हे मुसलमान भाजपच्या उमेदवाराच्या घरी दाखवले गेले आहेत, ते त्यांच्या घरी राहतात का? राहत असतील तर इतकी वर्ष कुठं होते? हे मतदारांमध्ये कसे आले? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये समीर नलावडे यांच्या प्रभागात तब्बल 196 मतदारांची नोंदणी संशयास्पदपणे वाढली आहे, असा आरोप राणे यांनी केला आहे. राणे यांच्या तक्रारीनुसार प्रभाग क्रमांक 7 मधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर अनंत नलावडे आणि त्यांच्या पत्नी सौ सुप्रिया समीर नलावडे यांच्या घरी राहत नसलेल्या 2 मुस्लिम कुटुंबीय मतदारांसह इतर 20 मतदारांची नोंदणी दाखवण्यात आली आहे. नलावडे यांचे मेवणे गणेश पारकर यांच्या घरामध्ये पारकर कुटुंबियांच्या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 7च्या मतदार यादीत एकूण 15 कुटुंबियांचे म्हणजेच एकूण 30 लोक राहत असल्याचं दाखवण्यात आलंय. आता कणकवली नगरपंचायतीच्या नोंदणीनुसार हे 926 चौरस फुटाचं आहे, ज्यात नलावडे कुटुंबीय राहतात. मात्र त्यापेक्षा जास्त मतदारांची नोंदणी संशयास्पद आहे. राणे यांनी अनेक ठिकाणी घराचे नंबर अस्तित्वात नसताना किंवा दुकान गाळे असताना तसेच 2 ते 3 व्यक्ती राहतात तिथे 20 ते 25 मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप केला आहे. तर आमदार निलेश राणे यांनी निवडणूक आयोगाने या विषयावर वेळेत उत्तर न दिल्यास सोमवारपासून हा विषय स्वतः हाताळण्याचा इशारा दिला आहे. मतदारांच्या गैरवापरास जबाबदार असलेल्या BLO म्हणजे त्यांची चौकशी होणार. गैरप्रकार करणाऱ्यांवर आणि बोगस मतदार करणाऱ्यांवर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी आणि जे मतदार ज्या प्रभागात राहतात त्यांनी त्याच प्रभागातून मतदान करावं. निवडणूक विभागाने दाद न दिल्यास गरज पडल्यास आंदोलनाला बसणार आणि विषय मार्गी न लागल्यास मतदानाच्या दिवशी पोलिंग बूथवर मतदारांना थांबवायचं काम करणार, असा स्पष्ट इशाराही शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी केलाय. दरम्यान कणकवली नगरपंचायत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की कणकवली शहरात आमची 4 घरं आहेत, त्या दुकान गाळे देखील आहेत. आमच्याकडे भाडोत्री म्हणून राहणारे 15 ते 20 वर्ष मतदान करत आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड आहेत. निवडणूक विभागाने जरूर ती चौकशी करावी. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही टीकेला उत्तर द्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण वैयक्तिक स्तरावर टीका झाली असल्याने मला वस्तुस्थिती मांडावी लागली आहे, असं समीर नलावडे यांनी सांगितलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.